कोकणात होळीची सुरुवात झाली आहे. कोकणामध्ये विविध भागामध्ये विविध पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याचपैकी एक प्रकार म्हणजे दिंडा वाजवणे किंवा फोडणे. आता तुम्ही म्हणाल हे नक्की काय आहे? तर कोकणामध्ये दिंडा नावाचं एक रानटी झाड असतं. कोकणामध्ये 9 दिवस छोटी होळी करतात व 10व्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते. तर याच 9 दिवसामध्ये ज्या गावची जशी प्रथा असेल त्यानुसार आंबा, शिवर अशा झाडांची होळी तोडून संध्याकाळी होळी उभी केली जाते. ही होळी नाचवर घेऊन येण्याची एक वेगळीच मज्जा असते. त्याच वेळी दिंड्याच्या काठ्या तोडल्या जातात आणि त्या एकत्र करून ठेवल्या जातात. रात्री आट्यापाट्या खेळून झाल्यानंतर होळी पेटवली जाते. तेव्हा त्या पेटलेल्या होळीमध्ये याच दिंड्याच्या काठ्या गरम होण्यासाठी ठेवल्या जातात. त्या चांगल्या गरम झाल्या की त्या काठ्या सपाट जागेवरती किंवा दगडावरती आपटल्या जातात आणि त्यातून येणारा आवाज हा कोणत्याही फटाक्यापेक्षाही भारी असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे ती खूप मजेशीर आहे. तो दिंडा गरम होईपर्यंत किंवा भाजेपर्यंत आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात. तो दिंडा व्यवस्थित गरम झाल्यानंतर जेव्हा आपण आपटतो त्यातून येणारा जो आवाज आहे तो कोणत्याही प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षाही खूप वेगळा असतो आणि त्याचा एक आनंदच वेगळा आहे. मुलांमध्ये तर स्पर्धा लागलेली असते की कोणाचा दिंडा मोठ्या प्रमाणात आवाज करेल. तसं बघायला गेलं तर यामागे एक सायंटिफिक कारण सुद्धा आहे. जसं की दिंड्याच्या देठामध्ये असलेल्या पाण्याचा अंश आगीत गरम केल्यावर त्याचे वाफेत रूपांतर होते आणि दाब निर्माण होतो. जेव्हा हा दिंडा आपण दगडावरती किंवा सपाट भागावरती आपटतो तेव्हा त्यातून दाब एकाएकी मुक्त होतो आणि त्यातून आवाज येतो. तर म्हणजे तुम्ही कशा प्रकारे होळी साजरी करता? अशाच प्रकारच्या अजून काही गोष्टी जर तुम्ही होळीमध्ये साजऱ्या करत असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि होळीचा आनंद घेत राहा.